नमस्कार मित्रांनो. तर आता आपण आहे खासबाग मैदान म्हणजे शाहू मैदान या ठिकाणी. हा व्हिडिओ खास करून जे कोल्हापूरच्या बाहेरून पर्यटक येतात त्यांच्यासाठी बनवलेला आहे, की ज्यांना महालक्ष्मीचे दर्शन झाल्यानंतर रंकाळ्याला जायचे असते त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे. आता खासबाग मैदानातून आपण सरळ मिरजकर तिकटे येथे जात आहे. तर बघू शकता तुम्ही डाव्या साईडला एक अशी मोठी इमारत लागेल. त्यानंतर एक सर्कल लागेल मिरजकर तिकटीचा. त्या सर्कलला तुम्ही एक वळसा घालून पुढे गेल्यानंतर डाव्या साईडचा एक रोड सोडल्यानंतर जो हा सेकंड रोड आहे तिथून आत जायचे आहे. आत गेल्यानंतर हा फक्त पुढे जाण्यासाठी रोड आहे, म्हणजेच तुम्ही त्याला वन वे म्हणू शकता. तर या वन वेतून सरळ पुढे जायचे आहे. पुढे गेल्यानंतर डाव्या साईडला आपल्याला एक ब्राह्मण हॉल लागतो. तिथून सरळ पुढे जायचे. इथे थोडे कन्स्ट्रक्शनचे काम देखील चालू आहे. तिथून सरळ पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर 4 रस्त्यांचा एक चौक येतो. तिथे लेफ्ट राईट कुठेही न वळता सरळ पुढे जायचे आहे. ह्या चौकातून सरळ पुढे गेल्यानंतर डाव्या साईडला तुम्ही बघू शकता असे शॉप आहेत. तेथूनही सरळ पुढे जायचे आहे. पुढे गेल्यानंतर डाव्या साईडला एक कोल्हापूर हायस्कूल लागते. त्या कोल्हापूर हायस्कूल पास केल्यानंतर थोडेसे पुढे गेल्यावर सरळ समोर गांधी मैदान लागते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ते समोर रोड गांधी मैदानला गेलेला आहे. तेथून राईट टर्न मारल्यानंतर हे गांधी मैदानला जे लागून शॉप आहेत ते आहेत. तिथून थोडंसं पुढे यायचं आहे मित्रांनो. थोडंसं पुढे गेल्यावर तुम्ही बघू शकता आणि एक सर्कल लागतो. तो कोल्हापुरातला प्रसिद्ध चौक निवृत्ती चौक आहे, म्हणजे शिवाजी पेठेतला प्रसिद्ध चौक आहे निवृत्ती चौक. तर आता आपण निवृत्ती चौकात आलेलो आहे. निवृत्ती चौकात आल्यानंतर डाव्या साईडला तुम्ही बघू शकता तिथून सरळ पुढे जायचे आहे. पुढे गेल्यावर तुम्हाला डाव्या साईडला गांधी मैदान परत आणि एकदा लागते. गांधी मैदान महानगरपालिकेचे ऑफिस असे डाव्या साईडला दिसते. त्यानंतरच डाव्या साईडला बघू शकता तुम्ही आपणा सहकारी बँक दिसत आहे. त्यानंतर कुठेही न वळता सरळ पुढे जायचे आहे. पुढे गेल्यानंतर एक चौक लागतो.
उभा मारुती चौक. तर तुम्ही बघू शकता तिथे एक मारुतीचे मंदिर आहे समोर. त्या चौकात गेल्यानंतर कुठेही डाव्या किंवा उजव्या साईडला न वळता सरळ मारुती मंदिराच्या साईडून एक रोड गेलेला आहे. एक छोटासा रोड गेलेला आहे, तिथून सरळ पुढे यायचे. त्या छोट्या रोडला बोंद्रे गल्ली असे म्हणतात. त्या बोंद्रे गल्लीतून सरळ पुढे यायचे. जर तुमची 4 व्हीलर असेल तर तुम्ही मागच्या चौकातून राईट टर्न घेऊन ह्या रोडला पॅरलल एक रोड आहे, तेथूनही येऊ शकता. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशी एक छोटीशी गल्ली आहे, तिथून सरळ पुढे यायचे आहे. कुठेही लेफ्ट राईट वळायचे नाही. पुढे आल्यानंतर एका मोठ्या रोडला हा छोटा रोड मिळतो. आणि आताच तुम्ही मित्रांनो समोर बघू शकता ही रंकाळा चौपाटी आलेली आहे. हे बघा मित्रांनो, समोरच जी दिसत आहे ती रंकाळा चौपाटी आहे. इथूनही तुम्ही जाऊ शकता. हा रोड आता रंकाळा टॉवरला आलेला आहे. या चौकाला रंकाळा टॉवर असे म्हणतात. आणि ही डाव्या साईडला जी दिसत आहे ही रंकाळा चौपाटी. इथून तुम्ही वर रंकाळ्याला जाऊ शकता. जर तुमची 4 व्हीलर असेल तर इथून पुढे जाऊन पुढच्या रोडला तुम्ही डाव्या साईडला गाडी पार्किंग करून तिथून हे रंकाळ्याला जाऊ शकता. आता व्हिडिओ डाव्या साईडला दिसत आहे तो रंकाळाच. ही डाव्या साईडला रंकाळा चौपाटी दिसत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही महालक्ष्मीचे दर्शन झाल्यानंतर जर तुमची गाडी खासबाग मैदान किंवा मिरजकर तिकटी या ठिकाणी असेल तर या व्हिडिओला फॉलो करून तुम्ही रंकाळ्याला येऊ शकता. कोणालाही रोड विचारायची गरज नाही. तर हा कोल्हापूरचा प्रसिद्ध तलाव म्हणजे रंकाळा तलाव आहे. थोडे पुढे गेल्यावर रंकाळा तलावाची खाऊ गल्ली लागते. तिथे तुम्ही खाण्याचा मनमोराद आनंद घेऊ शकता. इथून तुम्ही डाव्या साईडला तुमची गाडी तुमच्या जबाबदारीवर पार्क करून रंकाळ्याला जाऊ शकता. इथे डाव्या साईडला आता तुम्हीच बघितलं